नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजेच तांत्रिक बाबीचा अडसर दूर करून शासन निर्णयाप्रमाणे टप्पावाढ देण्यास शासन बांधील असल्याची माहिती माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती कसमादे परिसर अंशतः अनुदानित शिक्षकांची माननीय शिक्षण मंत्री यांच्याशी भेट झाली आणि त्या भेटीमध्ये माननीय शिक्षण मंत्री काय म्हणाल ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय संपूर्ण बातमी पाहूया। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती कसमादे अंशतः विनाअनुदानित मित्र मंडळतर्फे माननीय शिक्षण मंत्री महोदय नामदार श्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार टप्पावाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले। सदर भेटीत कसमादे परिसरातील शिक्षकांतर्फे मंत्री महोदयांकडे अनुदान टप्पावाढ GR अंमलबजावणी करून तात्काळ पुढील टप्प्याप्रमाणे वेतन करण्याचे आदेश काढावे अशी मागणी केली। साहेबांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की तुम्हाला मिळालेले 2 टप्पे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मिळाले आहेत। माननीय शिंदे साहेबांनी सभागृहात दिलेल्या शब्दानुसार आमची कार्यवाही चालू आहे, त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत। काही तांत्रिक बाबींचा अडसर दूर करून शासन निर्णयाप्रमाणे वाढीव टप्पा देण्यास शासन बांधील आहे, असा शब्द माननीय मंत्री महोदयांनी दिला। सदर चर्चा जवळपास 15 मिनिटे झाली। कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष माननीय खंडेराव जगदाळे सरांचे निवेदन मंत्री महोदयांनी शांतपणे वाचले व कसमादे परिसरातील उपस्थित शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेतले व उत्तर दिले। माननीय मंत्री महोदयांच्या चर्चेतून ते आपल्या प्रश्नाबाबत गंभीर आहेत आणि प्रयत्नशील आहेत हे दिसून आले। मालेगाव येथील ज्येष्ठ शिक्षक नेते श्री RD निकम यांनी ही भेट घडवून आणली। स्थानिक व परिसरातील शिक्षक, कृती समितीचे व शिक्षक समन्वय संघातील पदाधिकारी, शिक्षक यावेळी उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा प्रकारची बातमी आणि या माहितीनुसार आपणास असे कळते की माननीय शिक्षण मंत्री सुद्धा अनुदान टप्पावाढ देण्यास पॉझिटिव्ह आहे, परंतु ते अनुदान टप्पावाढ हे कधीपर्यंत देतील त्यावर प्रश्नचिन्हच उपस्थित आहे। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।